जग काय बोलणार आहे पद्मिनी काकू? पद्मिनी मम्मा, वहिनी आपण आज जाऊन बोलूया का? काय बोलतंय जग? खांडेकरांच्या घराण्याची प्रतिष्ठा कितीही मोठी असली तरी सोयरीक मात्र खालच्या पातळीवरच्या लोकांची जोडली त्यांनी. खालच्या पातळीचा म्हणजे? बघा बघ, नीट बघ. मालती, मालती, रेखा, अगं काय झालं? तुम्ही थांबाव जरा. मालतीला येऊ द्या, मग सांगते काय ते. मालती बाहेर ये का आधी. तू शांत हो, तू शांत हो. मी आहे ना इकडे. मालती, शांत नाही. अगं आईला काहीच करणार नाही. ती नाही आहे ना सोशल मीडियावर, तिला नाही करणार. काही तू घाबरू नको. हा, मी आहे ना इथे. काही नाही होणार. शांत हो, तू शांत हो. काय काय झालं काय रेखा? केवढ्यांदा ओरडतेस? अगं काय झालं म्हणजे काय हे बघ. काय बघ ना. शांत हो. काय नाही होणार. मी आहे. हा, मी आहे. शांत हो. हो, आपली काव्य आहे. तू डोळे झाकून विश्वास ठेव तिच्यावर आणि आता सगळं जग डोळे फाडून फाडून हे फोटो बघणार आहे. अगं मालती, कुठे लक्ष होतं तुझं? हा, काय करत होतीस? आधी त्या केदारच्या गळ्यात पडली ती आणि आता हे असले फोटो. शी, सध्या बोलायला सुद्धा लाज वाटते मला. अगं नाही ग रे, काय माझी काव्य असं नाही करणार ग. मग हे फोटो खोटे आहेत का? हा, अगं तू आधी बोलव तिला आणि विचार ना, हे खोटे आहे का? घे घे पाणी घे. काव्या, काव्या, बाहेर ये आधी. बघितलंस, तुझ्यामुळे घडलंय हे सगळं. तुझ्यामुळे ह्या असल्या लोकांशी सोयरीक जोडावी लागली. एवढ्या दिवसात जे नाव, जी प्रतिष्ठा कमवली आपण, ती एका दिवसात या बेसरेंनी धुळीला मिळवली. नाही पद्मिनी काकू, तुम्हाला जसं दिसतंय तसं नाहीये. मी तुम्हाला समजवते. घेतली बाजू घेतली. मी म्हंटल होतं ना तुला, आपण तिला किती काही सांगा, ही त्यांचीच बाजू घेणार. स्वतःच्या हाताने स्वतःची व्रत अख्ख्या जगासमोर उघडी पडली त्या मुलीने, तरी तुझे डोळे उघडत नाहीये. आपल्या ह्यायांची बातमी आपल्या चॅनलवरून प्रसारित करावी लागणार आहे आपल्याला. असले उद्योग करून ठेवलेत त्या मुलीने. नाही पद्मिनी काकू, अहो तसं नाहीये. अहो काव्याचे फोटो. ती मुलगी कशी आहे मला चांगलंच माहिती. केदारचं लग्न झालं असलं तरी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती, तेही आपल्याच घरात. बघितलं होतं सगळ्यांनी, बघितलेलं ना. आणि होळीच्या दिवशी भांग पिऊन काय तमाशा केला हे तू तर नीटच बघितलं होतंस, बरोबर ना? आणि तू हे फोटोजचं प्रकरण माहितीये तुला? तुला विचारते मी, उत्तर दे. हो. हो काय? मग आम्हाला कोण सांगणार? मला कळत नव्हतं मी कसं सांगू हे सगळं. मला ना खूप भीती वाटत होती बाबा. माझी बहीण आहे आणि माझी बहीण असून म्हणजे असं कसं वागू शकते? सोशल मीडियावर काय कमेंट करतात लोक. मम्मा, आता तिच्यामुळे खांडेकरांना सुद्धा लोक बोलतील. मला लाज वाटते तिला बहीण म्हणून घ्यायची सुद्धा. काव्या बाहेर ये.
काय हे हे काय आहे? काय झालंय काव्य? ऐक ना आत्या, ती आधीच खूप टेन्शन मध्ये आहे. काव्य एकदा काय म्हणते तिचं ऐकून घे ना प्लीज. मालती काय झालंय? सुमी आजी, तू आज जा ना, मी तुला सगळं नंतर सांगते. हा नमा गप्प बस. हा मोठ्यांचा विषय मध्ये बोलू नकोस, कळलं? आत्या ऐक ना, आपण आज जाऊन बोलूयात. हा इकडे नको. नाही, जे काय व्हायचंय ना ते इथे सगळ्यांसमोर होणार आता. अगं पण काय झालंय? विश्वासघात. विश्वासघात? कसला विश्वासघात? अगं काय बोलतीस तू? विश्वासघात केलाय तिने माझा. लहानपणापासून बापाशिवाय वाढवलंय तिला. आईची बापाची दोघांची माया लावलीये. कधी कशाची कमी पडू दिली नाही. मला किती त्रास झाला तरी तिच्या चेहऱ्याकडे बघायचे आणि सगळं सहन करायचे. आणि ही अशी वागलीये माझ्याबरोबर. ही सांग ना, का वागलीस असं? का वागलीस? अगं पण काय झालंय मला कोणी सांगेल का? विचार ना तिला. विचार तिला. ती सांगेल ना काय वागलीये ती. काय कमी होती अशी की हे धंदे करावे लागले तिला. विचार तिला. बोल ना, का वागलीस असं? ती घाबरली. आत्या नको, आत्या प्लीज. बोल ना, काय कमी पडलं तुला की तू हे असले धंदे केले? एकदाही विचार निघाला का स्वतःच्या आईचा? बोलताना ही किळस वाटतेय. आई मी खरंच असं काहीच केलं नाहीये. ते मी खरंच नाही केलं. ऐक ना माझं. आई ते माझं नाहीये. मी मालती हे काय करतेस? एवढ्या मोठ्या मुलीवर हात उचलतात का? बरोबर बोललास दादा. एवढी मोठी घोडी झाली आहे, आधीच लग्न लावून द्यायला पाहिजे होतं हिचं. माझं चुकलं, हिच्यावर विश्वास ठेवला. काय केलंयस ग तू? आणि का केलंस? स्वतःची आबरूतात चव्हाट्यावर आणलीस, आमची पण आणलीस. कसलाही मागचा पुढचा विचार न करता मला किळस वाटतेय ग तुझी. काव्या, हे सगळं का केलंस तू? का केलंस?